सो मस्त होळी रंगपंचमी सेलिब्रेट करून आमच्या ओनरच्या मुलीचा बड्डे होता. तिचा बड्डे देखील सेलिब्रेट केला. त्यानंतर मी वर आली. खरं तर मला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आणि खाली मस्त सगळ्यांनी कच्चा चिवडा बनवायचा प्लॅन केलेला होता. सो कच्चा चिवडा आणि पुरणपोळी आम्ही इथे मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर सायंकाळी आम्ही बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन केला होता. आज पहिल्यांदाच मी एवढ्या लांब स्कूटीने जाणार होती. नाहीतर मी गावातल्या गावातच स्कूटी चालवत असते. आज जवळपास 20 किलोमीटर आम्हाला बाहेर जायचं होतं. मग आम्ही इथे पोहोचलेलो होतो आणि मस्त इथे जेवण मागवलेला होता. आणि खरं सांगू तर सकाळी होळी खेळून इतके दमलेले होते सगळेजण की जेवण आल्याबरोबर सगळ्यांनी ताव मारला आणि मस्त झणझणीत जेवण जे आहे ते आम्ही इथे एन्जॉय केलं. घरी आल्यानंतर आईस्क्रीम मागवली. म्हटलं चला दिवसाचा एंड मस्त आईस्क्रीमसोबत करूया. चला मग बाय.